संपत्तीवरून वाद होतात हे मला माहिती आहे, कारण अशा अनेक केसेस आम्ही हँडल करतो सुद्धा. पण इथे वैयक्तिक आरोप आणि कायदेशीर गोष्टी ह्या मिसळल्या गेल्यात. मला काहीच कळत नाही. हे बघा, तुम्हाला या विलबद्दल काही डाऊट असेल, ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही कायदेशीररित्या चॅलेंज करू शकता. घाट पांडे जी, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हे जे काही चालू आहे ते आम्ही आपापसात सॉर्ट करून घेऊ. पुढच्या प्रोसिजरसाठी मी तुम्हाला कॉल करतो. थँक्यू फॉर कमिंग. शो हे घ्या. येतो. आता तूच सांग. मला तर काहीच कळत नाहीये सगळं काय चाललंय. तूच सांग काय खरंय काय खोटंय. तूच निर्णय दे. वेदाचे बाबा, तुम्ही तुमचा निर्णय सांगाच. तर याच्यावर काय निर्णय घेणार आहेत हे? सगळं लिगल आहे ना. थांबा ना जरा, बघूया ना काय बोलतोय तू. थांबा. अथर्व, हाच सत्यापासून पळून जाऊ नका. बोला. कधी कधी जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. निर्णय याच्यावर सोडून मी चूक तर केली नाही ना. आधीच हा माझ्यावर खूप संशय घ्यायला लागलाय. अथर्व, अथर्व बोल ना रे, काहीतरी बोल ना. आई, हे वेल एक लीगल मॅटर आहे. ह्याबद्दल मला जास्त काही बोलता किंवा करता येणार नाही. पण राहिला प्रश्न माझ्या आईवर केलेल्या आरोपांचा, त्याबद्दल मला काही गोष्टी क्लिअर करायच्या. तिच्यावर केले गेलेले आरोप मला मान्य नाही. गेले काही दिवस मला माझ्या आईवर संशय घेण्यासाठी भाग पाडलं जात आहे. कसं प्रत्येक गोष्टीत तिचा हात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण एका क्षणात मी माझ्या आईबद्दलचं इतक्या वर्षांचं प्रेम, तिच्यावरचा विश्वास, माझ्या भावना बदलू शकत नाही. अथर्व, अरे काय बोलतोस तू हे? आत्या, मला बोलू दे प्लीज. हे सगळं क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. मी आईला माझ्या लहानपणापासून बघत आलो आहे. तिने आमच्यासाठी, या घरासाठी स्वतः कधी मूल केलं नाही. ती कायम या घरासाठी झटत राहिली आहे. प्रत्येक संकटात ती समोर येऊन उभी राहिली आहे. यापुढे तिच्यावर संशय घेणं, तिच्यावर आरोप करणं, तिला दोष देणं, हे सगळं बंद झालं पाहिजे.
वा मंजिरी वा. अगं तुला कालमुख भस्माची काय गरज आहे? ते भस्म अथर्वच्या पोटात गेलं नाही तरी सुद्धा आई म्हणून तू इतकी वर्ष जे काही कष्ट केलेस ते कामी आले आज. वेदाचे बाबा, आज तरी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आज पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या आईची बाजू घेऊन आपल्या कुटुंबाला संकटात टाकले. एखाद्या चांगल्या माणसाला भस्म देऊन त्याला वश करण्यापेक्षा त्याच्या भावनांचा जर का ताबा घेतला ना तर ते जास्त परिणामकारक ठरतं. खरंय, दगडासमोर डोकं आपटून काही फायदाच नाहीये. एवढं सगळं बघून ऐकून अनुभवून सुद्धा तुमच्या आईने जे तुमच्या मनावर बिंबवलंय ना तेच जर तुम्हाला सत्य मानायचं असेल तर मी बोलून काय फायदा आहे? मी अथर्वच्या रक्तात मिसळलीये. त्याच्या विश्वात, त्याच्या मनात खोलवर जाऊन रुजलीये मी. आणि मला खात्री आहे की अथर्व माझ्या विरोधात कधीच जाणार नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मी माघार घेणार नाहीये. पण त्या बाईपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. मीरा, आता तू बघच, अथर्वचा वापर करून मी तुझे कसे हाल करते ते.